नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. अपघातामागची दोन संभाव्य कारणं आता समोर आली आहेत. इंजिनमध्ये बिघाड किंवा पायलटची चूक ही ती दोन संभाव्य कारणं आहेत. पण एक तिसरी शक्यता सुद्धा आहे, ती म्हणजे या दोनही गोष्टी एकत्र घडल्याची. म्हणजे विमानाच्या इंजिनाच्या लँडिंगच्या वेळी बिघाड झाला आणि अशा परिस्थितीमध्ये विमान लँड करत असताना पायलटकडून धावपट्टीच्या लोकेशनचा आणि विमानाचा वेग किती ठेवावा याचा अंदाज चुकला आणि विमान क्रॅश झालं. या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याचा तपशीलवार अभ्यास करूनच सत्य समोर येईल. जो प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे, प्राथमिक निष्कर्ष समोर आलेले आहेत, त्यामध्ये काय शक्यता व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्यांचा तपशील बघूया. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि वैमानिकाचा अंदाज चुकला. त्यामुळे धावपट्टीकडे जाताना विमानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झालं. नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये अखेरच्या क्षणी समस्या उद्भवली आणि विमान अस्थिर झालं, जे की सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसतंय. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा अँगल चुकला. विमान नियोजित ठिकाणाऐवजी धावपट्टीच्या बाजूला आदळलं. ब्लॅक बॉक्सच्या डेटाची प्रतीक्षा आहे, पण त्यासाठी जवळपास 21 दिवस लागू शकतात. आणि एव्हिएशन तज्ञ नितीन जाधव यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. बघूया. असं दिसून येतं की जे मी सांगितलं होतं की जे लँडिंग पोझिशनला पायलटनी लेफ्ट हँड साईडला ते जाताना थोडंसं थडकलेलं आहे. तर ह्याचं कारण असं होतं की त्यांनी थोडा लांब हे घेतला पाहिजे होता, राऊंड घेतला पाहिजे होता, गो राऊंड. आणि तो ॲप्रोचला येऊन रनवेच्या पॅरलमध्ये राहून लांबून येऊन त्यांनी ते लँडिंग केलं पाहिजे होतं. आणि असंच असलं की विमान एक साईडला कललेलं आहे, तर एक साईडला कललेलंच आम्ही त्याला स्टॉल होण्याचं म्हणतो. पण माझ्या अशा डोक्यामध्ये अशी कल्पना आलेली आहे की माझ्या अनुमानानुसार, मी कुठच्याही प्रकारे ब्लेम करत नाही, की जेव्हा त्या विमानाला लिझर जेटला 45ला दोन इंजिन असतात, शेफ्टीच्या बाजूला असतात, टेलच्या दोन्ही बाजूला दोन आहेत. तर एखाद्या वेळेस एक इंजिन बंद पडलं असताना तो माणूस काय करतो की थोडासा त्याला पॉवर देतो, की दुसऱ्या इंजिनला पॉवर दिलं म्हणजे ते समतोल राहण्याकरता. आणि ते कसं असतं विमानाचं की इंजिन बंद झाले म्हणजे तो एक प्रकारे दगडच झाला, तो खाली पडणार वजनाने, ग्रॅव्हिटी फोर्सनी खाली पडणार. मग अशा वेळेस काय करतो पायलट, त्याला दुसऱ्या इंजिनला पॉवर देणं असं म्हणतात, म्हणजे इंजिनला रेस करणं असं म्हणतात इंजिन. तर ह्या ठिकाणी अशी शंका होऊ शकते की ज्यावेळेस थोडंसं कल्ल्यानंतर पायलटनी पॉवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तोपर्यंत ते वाकडं झालेलं आणि सरळ येईपर्यंत ते थडकलेलं आहे. तर थडकण्याचं कारण पण मी तुम्हाला बोललो की साईडला ज्या रनवेचा टेपर बाजू होती ती 25-30 फुटाची बाजू आहे. तर त्यावेळेस तिथे ते काळं त्याला रनवे दिसला असणार आणि त्याला वेळ मिळाला नाही. वेळ मग त्याने ऑलरेडी तो लँडिंग पोझिशनला खाली आलेला आणि त्याच्यामध्ये रेस केला, जर का केलेलं असणार त्यांनी पॉवर दिलेली असणार आणि अशा वेळेस ते थडकलं. थोडंसं वर असतं ती थोडंसं कमी करू शकतं. तर अंदाज चुकीमुळे होऊ शकतं असं माझा स्वतःचं मत आहे.